नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय विज्ञान, प्रकरण 7वे गती आणि अंतराचे मापन. स्वाध्याय. प्रश्न पहिला. हवा, पाणी व जमिनीवर उपयोग करण्यात येणाऱ्या परिवहनांच्या साधनांची प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. उत्तर. हवेत उपयोग करण्यात येणारे परिवहन: विमान, हेलिकॉप्टर, अवकाशयान. पाण्यावर उपयोग करण्यात येणारे परिवहन: होडी, जहाज, आगबोट. जमिनीवर उपयोग करण्यात येणारे परिवहन: बस, रिक्षा, ट्रेन, स्कूटर. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागा भरा. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे. 2 5 किलोमीटर बरोबर 5000 मीटर आहे. 3 झोपाळ्यावरील कोणत्याही मुलाची गती आवर्त गती असते. 4 कोणत्याही शिलाई मशीनची सुईची गती आवर्त गती असते. 5 कोणत्याही सायकलची चाकाची गती वर्तुळाकार गती असते. प्रश्न तिसरा. पाय आणि पावलांचा उपयोग लांबीचा एकम मात्रेच्या स्वरूपाने का करण्यात येत नाही? उत्तर. पाय आणि पावलांचा उपयोग लांबीचा एकम मात्रेच्या स्वरूपाने करण्यात येत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचे पाय किंवा पाऊलचे माप एकसारखे नसते. प्रश्न चौथा. खालील दिलेल्या लांबीच्या एकमांची त्याच्या वाढत्या लांबीप्रमाणे मांडणी करा. 1 मीटर, 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर. उत्तर. 1 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 मीटर, 1 किलोमीटर. प्रश्न पाचवा. एखाद्या व्यक्तीची उंची 1.65 मीटर असेल तर त्याला सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये दर्शवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. आता आपल्याला मीटरला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 100ने गुणावं लागतं. तर आपल्याजवळ आहेत 1.65 मीटर. आता 1.65 मीटरला दुसऱ्या प्रकारे असं वाचतात 1.65. तर 1.65ला जर आपण 100ने गुणले असता आपल्याला त्याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करता येईल. म्हणून 1.65 गुणिला 100. आता ही उदाहरणं सोडवताना आपल्याला 1.65 जे दशांश अपूर्णांक आहे त्याला साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं असतं. तर 1.65ला दशांश अपूर्णांकाला साध्या अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी दशांश चिन्हाकडे दुर्लक्ष करून जी संख्या तयार होते ती अगोदर लिहून घेऊ. तर तयार होते 165. आता छेदस्थानी आता दशांश चिन्ह किती घर सोडून आहे? 1 आणि 2. इथे 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे, तर एकावर 2 शून्य लिहून घ्यायचे. गुणिला 100. हा अंशात जाईल, छेदस्थानी काय राहील? 1. गुणाकार करून घेऊया. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. राहिलं काय? 165 आणि छेदस्थानी 1 गुणिला अंशात 1 आणि छेदस्थानी 1. आता अंशाचा गुणाकार अंशात होतो. 165ला एकाने गुणले असतं उत्तर 165 येईल आणि एकाला एकाने गुणले असतं उत्तर 1 येईल. आता आपणास माहिती आहे 165 छेदस्थानी 1 आणि एकाने कोणत्याही संख्येला बघितलं तर उत्तरात काही फरक पडत नाही. तर आपलं उत्तर आलं आहे 165 सेंटीमीटर. तसंच आपल्याला इथे मिलीमीटरमध्येही रूपांतर करायला सांगतायत, तर आपण सेंटीमीटर रूपांतर केलंच आहे. तर आता त्या सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये रूपांतर करूया. मग 1 सेंटीमीटर
बरोबर 10 मिलीमीटर. तर आपल्याला सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणावं लागेल. मग आपल्याजवळ किती सेंटीमीटर आहेत? 165 सेंटीमीटर. बरोबर, तर 165 गुणिला 10 तर केले असतं आपल्याला मिलीमीटरमुळे उत्तर मिळेल. तर उत्तर आलं आहे 10ने गुणायचं म्हणजे एक शून्य ठेवून द्यायचं. 165वर एक शून्य ठेवला तर उत्तर आलं 1650 मिलीमीटर. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे आहेत आणि हे उत्तर लिहायचं आहे. व्यवस्थित पाहून लिहून घ्या. व्हिडिओला थांबवून घ्या वाटल्यास तर. प्रश्न 6. राधेचे घर आणि तिच्या शाळेमधील अंतर 3250 मीटर आहे. या अंतराला किलोमीटरात दर्शवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यास माहिती आहे 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. म्हणजे आपल्याला मीटरला जर किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 1000ने भागावं लागतं. मग आपल्याजवळ किती मीटर आहेत? 3250 मीटर बरोबर 3250ला जर आपण 1000ने भागितलं तर आपल्याला उत्तर किलोमीटरमध्ये मिळेल. आता छेदस्थानी 1000, 100, 10 असतील तर त्यांना भागणं खूप सोपं आहे. तर वरची संख्या जशीच्या तशी लिहून घ्या. आता 1000वर किती शून्य येत आहेत? 3. तर 3 घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं असतं. तर 1, 2, 3. तर दशांश चिन्ह येईल 3नंतर आणि 250चा अगोदर. किलोमीटर म्हणजे उत्तर आलं 3.250 किलोमीटर. याला दुसऱ्या पद्धतीत 3.250 सहस्रांश असं सुद्धा वाचतात. तर हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओला थांबवू शकतात वाटल्यास तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 7. स्वेटर गुंथन करण्याच्या सुईची लांबी मोजताना जर मापपट्टीवरील एका टोकाचे वाचन 3.0 सेंटीमीटर आहे तर तसेच दुसऱ्या टोकाचे अंतर 33.1 सेंटीमीटर असेल तर सुईची लांबी किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे लांबी मोजताना शून्यापासून सुरुवात करतात, पण येथे शून्य नसल्यामुळे 3 सेंटीमीटर सुरुवात होते. तर सुईची लांबी जर आपल्याला शोधायची असेल, सुईची लांबी, तर आपल्याला अंतिम जे माप आहे, अंतिम माप मधून सुरुवातीचं जे 3 सेंटीमीटर माप आहे ते वजा करावं लागेल. प्रारंभिक माप. तर अंतिम माप आहे तुमचं, शेवटचं माप आहे 33.1 वजा 3.0. आता ही वजाबाकी करताना एक खास लक्षात घ्यायचं, एकम खाली एकम आणि दशक खाली दशांश लिहितो तसंच दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि दशांश खाली दशांश लिहायचं आहे. तर 33.1. आता इथं एकम 3 आहे तर ह्या 3चं खाली लिहूया, दशांश चिन्ह खाली दशांश आणि हा शून्य जसाचा तसा. तर वजाबाकी करूया. एकातून शून्य गेले 1, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, 3तून 3 गेले 0, 3 जसाचा तसं. तर उत्तर आलं आहे आपलं 30.1. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहायचं, एकम खाली एकम, दशांश खाली दशांश. तर हे गणितही सोपे असतात. तर व्यवस्थित पाहून हे गणित लिहून घ्या. वाटल्यास ते व्हिडिओ थांबवू शकतात. प्रश्न 8. एखाद्या चालत असणाऱ्या सायकलचे चाक आणि सिलिंग पंख्याच्या पात्यांच्या गतीमध्ये दिसणारी समानता आणि भिन्नता दर्शवा. उत्तर: समानता.
सायकलच्या चाकाची गती आणि सिलिंग पंख्याच्या पात्याची गती दोन्ही वर्तुळाकार गती आहेत आणि ते अक्षावर फिरतात. भिन्नता: सायकलचे चाक जमिनीला टेकलेले असते, त्यामुळे सायकलचे चाक फिरविल्याने सायकल जमिनीवर पुढे जाते. जेव्हा सिलिंग पंख्याचे पाते हवेत असतात, त्यामुळे पाते हवेत फिरतात आणि सायकलच्या चाकाप्रमाणे पुढे जात नाही. प्रश्न 9. तुम्ही अंतर मोजण्यासाठी स्थितिस्थापक रबरने तयार होणाऱ्या मापपट्टीचा उपयोग करत नाहीत. जर तुम्ही कोणत्याही अंतराचे मापन अशा मापपट्टीने मोजले असेल, तेव्हा तुम्हाला येणाऱ्या समस्यांपैकी काही समस्या इतरांना सांगा. उत्तर: अंतर मोजण्यासाठी स्थितिस्थापक रबरने तयार होणाऱ्या मापपट्टीचा उपयोग केला तर ते माप खरे मिळत नाही. त्याच्या मागची कारणे खालीलप्रमाणे आहेत. स्थितिस्थापक रबरने तयार होणाऱ्या मापपट्टीची लांबी बदलते. तुम्ही जास्त खेचून लांबी मोजली असता रबरपट्टीची लांबी वाढून जाते. एक व्यक्ती एकच स्थितिस्थापक रबर पट्टीचा उपयोग करून अंतराचे मापन 2 किंवा 3दा घेत असेल तर त्या मापात थोडाफार बदल होतो. वेगवेगळी व्यक्ती एकच वस्तूचे मापन एकाच स्थितिस्थापक रबरपट्टीने करतील तरी त्यांची मापं वेगळे पडतील. प्रश्न 10. आवर्त गतीची 2 उदाहरणे द्या. उत्तर: आवर्त गतीची 2 उदाहरणे: 1. घड्याळाच्या लोकलची गती. 2. झोक्याची गती. आभार. पुन्हा भेटू.